आता एवढ्या शेंगदाण्याचं काय करायचं ते सांगतेच, पण बाहेर आहे ना एवढी भारी हवा सुटते आणि घरात नुसती गरमी होऊन जाते. शिवांकला आणायला गेल्यावरती ना मला ही फुलं दिसली. आता ही फुलं बघितल्यावरती असं वाटायला लागले की आपल्या गॅलरीमध्ये पण झाडं लावली पाहिजे. घरून एवढे सारे शेंगदाणे आलेत ना, आता ते तसेच ठेवले तर खराब होऊन जातील, म्हणून आहे ना मी थोडेसे भाजून घेतले आणि थोडेसे एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकलं आणि उकळून घेतले. तर ते ना थोडेसे सुकायला पण ठेवले. शेंगदाणे सुकल्यावरती एका कढईमध्ये ना मीठ टाकून घेतलं आणि हे सगळे शेंगदाणे आहेत ना थोडे थोडे करून आहे ना त्या मिठामध्ये कमी जास्त गॅस करत करत असे काय भाजून घेतले होते आणि खरंच एवढे भारी असे भट्टीसारखे खारे शेंगदाणे माझे रेडी पण झाले होते. तुम्ही पण ही खारी शेंगदाण्याची रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा. आता म्हटलं मीठ तापलेलंच आहे तर त्यामध्ये थोड्याशा पापड्या पण भाजून घेऊयात. आता आपली चटोरी जी बाहेर खाल्लं तर पाहिजे. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज काकडी आणि कांद्याचं थालीपीठ बनवलं होतं, जे की खूपच क्रिस्पी आणि टेस्टी असं झालं होतं. गॅलरीमध्ये बसूनच आज जेवण केलं. जेवण झाल्यानंतर गेलो होतो लॉंग ड्राईव्हला फ्रेश हवा खाण्यासाठी, पण कुठली काय धूळ तेवढी खाऊन आलो. चला आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.